आता मी तुम्हाला दाखवते दिवाळीला गावाला काय काय भेटलं मला भाऊबीजला. तर तर हॅलो हाय नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असाल. तर आता आलेले आहे मी गावावरून. 2 दिवस झाले. तर साफसफाई वगैरे घरातली सगळं चालू होतं. चला तुम्हाला दाखवते मला माझ्या मुलीला काय काय भेटलं ते तुम्हाला दाखवते. कोणत्या कोणत्या साड्या मला कोणी कोणी घेतल्यात आणि खरंच तर पाहू शकता. तर ही साडी तर सगळ्यांना माहीतच असेल, ट्रेंडिंग साडी आहे. तर ही आहे नारायण पैठणी. तर पाहू शकता. तर ही माझ्या भावाने घेतली मला. तर कशी वाटली ते पण कमेंट्स करून सांगा. कलर छान वाटते का ते पण सांगा पहा. तर ही आहे नारायण पैठणी. तर ट्रेंडिंग साडी आहे आता आणि कलर खूप छान आहे त्याचा, असा फिरता कलर आहे, कलर चेंज होतो याचा. तर ही एक आहे, ही जी की माझ्या भावाने घेतलेली आहे. त्याचं बॉर्डरसुद्धा खूप छान आहे आणि नारायण पैठणी आहे, मस्त वाटतं. याच्यामध्ये कलरसुद्धा आहे पण मला हा कलर आवडला, माझ्याकडे नव्हता म्हणून मी हा घेतला. तर ही एक घेतली, ही एक साडी घेतली नारायण पैठणी. आणि अजून एक दाखवते. तर ही एक माझ्या दुसऱ्या भावाने घेतली, जी की मी मानलेला भाऊ त्यांनी घेतली. पाहू शकता. मोरपंखी कलर आहे आणि खूप छान आहे ही सुद्धा. माझ्याकडे हा सुद्धा कलर नव्हता, म्हणजे होता आहे पण तो शालू आहे माझा. तर अशी साधी अशी म्हणजे कार्टमधून साडी नव्हती, तर ही एक घेतलेली आहे. हा पण कलर कसा वाटतो माझ्यावरती ते पण कमेंट्स करून सांगा मला. तर हा बघा, मला खूप म्हणजे खूप आवडला हा कलर, मोरपंखी कलर आहे. तर तुम्हाला मी बरोबर दाखवते. तर हा असे ह्याचं सुद्धा आहे ना, कपडा खूप एवढा सॉफ्ट आहे आणि एवढी चापून चोपून बसणारी साडी आहे ना, पाहू शकता. हा जो आहे हा पदर आहे, हा जो आहे तो पदर आहे आणि याच्यावरती छान असे ना मोराचं हे नक्षीकाम केलेलं आहे. ही एक बघा, ही जी आहे बॉर्डर सुद्धा खूप छान आहे आणि पूर्ण असं बुट्ट्याने भरलेली साडी आहे. तर याच्या आतमध्ये ब्लाऊज पीस सुद्धा आहे. तर मी आता जस्ट बॅगेतून सगळे कपडे काढलेले आहेत, त्याच्यामुळे मी दाखवते, म्हटलं चला तेवढाच व्हिडिओ सुद्धा होईल. असं तर काही जमत नाही ग ठेवल्यावरती. तर ही एक आहे, 2 साड्या झाल्या आणि ही सुद्धा ट्रेंडिंगच साडी आहे, पाहू शकता. ही तुम्ही पाहिलेच असाल, ही सुद्धा ट्रेंडिंग आहे. साडी सुद्धा खूप छान आहे. तर ह्याचे जर तुम्ही फोटो पाहिले असेल तर ही साडी मी न्यायला घातली होती लक्ष्मीपूजनला. तर ही एक साडी घेतली होती माझ्या मामाने, पाहू शकता. ह्याचं सुद्धा बघा बॉर्डर खूप मोठी आहे, बॉर्डर पण खरंच खूप छान आहे आणि सॉफ्ट, एकदम सॉफ्ट कपडा आहे, असा अजिबात फुगत नाही. तर ही एक आहे पिंक कलरची, पिंक म्हणजे अगदी पिंक नाही, राणी कलर बोलतात तो. तर हा पण कलर कसा वाटतो ते पण मला, माझ्यावरती कसा दिसतो ते पण मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर ही एक घेतलेली आहे. तर दिवाळीला ह्यावेळेस खरंच खूपच लुटालुटीची कामं झाली, म्हणजे मी नाही लुटलं कोणाला, मला दिलेले आहे ते. तर ही 3 झाल्या. आणि ही जर तुम्ही पाहसाल ही साडी, तर ही आहे चंद्रकोर साडी. तर चंद्रकोर साडी आहे ही, पाहू शकता. ही सुद्धा, याचा पण कलर खूप छान आहे, ब्लू. आणि हा सुद्धा मला कलर खूप आवडतो, माझा फेवरेट कलर आहे हा. तर हा सुद्धा खूप छान आहे, चंद्रकोर साडी आहे. तर याला मी ना, हा सुद्धा आहे ना, तर ही मला आहे ना पाडव्याला गिफ्ट केलेली आहे आमच्या आहोंनी, म्हणजे कारभाऱ्यांनी. तर पाहू शकता ही. तर त्यातला ब्लाऊज पीस मी काढला आहे. तर ही मी भाऊबीजला घातली होती, पाडव्याला गिफ्ट दिली होती बघा, चंद्रकोर साडी आहे, हे पाहू शकता. तर अजून त्याच्यावरती ब्लाऊज जे आहे ते स्टिच केलेले नाही आहे मी, असे घेतले आणि असे घातले होते. तर दुसरे ब्लाऊज होते माझ्याकडे, ते मॅच झाले, मग तेच घातले होते मी. तर ह्या 2 साड्या आहेत त्या मी घातल्या होत्या. मी घातलेल्या होत्या की याला, एक घातली होती लक्ष्मीपूजनला आणि एक घातली होती भाऊबीजला. जे की ही घातली होती मी हातात, जी आहे माझ्या ती घातली होती भाऊबीजला मी, पाहू शकता.
आणि खूप म्हणजे खूपच सॉफ्ट आहे बघा, अगदी चापून चोपून. आणि घड एवढी शाईन आहे ना साडीला बघा, अगदी एकदम एकदम शाईन बघा, किती शाईन आणि चमकते. आणि बॉर्डर सुद्धा खूप छान आहे. तर ब्लाऊज शिवलं होते अजूनच छान वाटेल, तर मी आता सध्या तर नाही शिवले. तर हे झालं माझं. तर आता तुम्हाला दाखवते माझ्या मुलीचं. तर मामानी आणि आजीने काय काय घेतलं. तर हा ड्रेस आहे जो की खूप छान आहे, पाहू शकता. हा तिला मामाने घेतलेला आहे, म्हणजे माझ्या भावाने घेतला. हा पाहू शकता. हा छान असं स्लीव्स वगैरे आहे, पाहू शकता. कपडा सुद्धा खूप छान आहे बघा. तर हा असा छान ड्रेस आहे, पूर्ण फुल ड्रेस आहे, पाहू शकता. तर हा मामाने घेतलाय आणि याच्या खाली पूर्ण ड्रेस आहे, हा पूर्ण ड्रेस आहे. तर हा आहे त्याचा पायजामा, म्हणजे पॅन्ट आहे. ही पॅन्ट आहे. पॅन्टला खाली छान असं बघा वर्क सुद्धा आहे आणि छान इलास्टिक सुद्धा आहे, एकदम सॉफ्ट आहे. कपडा सुद्धा खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. तर ही आहे पॅन्ट आणि ही जी आहे ही आहे ओढणी. किती छान ना, लहान मुलांचं असं मस्तपैकी छान. पण ते काही यूज करतच नाही ओढणी आजकालच्या मुली. ते बघू शकता, ओढणी अशी ग्रीन कलरची आहे, अगदी ग्रीन नाही, लाईट ग्रीन आहे. त्याला सुद्धा छान अशी बॉर्डर आहे ओढणीला बघा. तर हा मामाने घेतलेला आहे, माझ्या भावाने. आणि तिच्या पप्पांनी जो घेतलाय तो आहे हा, जो की नवीन ट्रेंडिंग आहे ड्रेस. आता तिच्या पप्पांनी तिला आता याला घेतलाय, दिवाळीला घेतला होता. तर तो तिने दोन्ही ड्रेस घातलेले होते, दाखवते तुम्हाला. तर हा आहे, हा जो आहे हा टॉप आहे वरचा. तर हा छान आहे खूप, पाहू शकता. तर याला पुढे ना असा कट आहे, छान वाटतो. आणि नवीन ट्रेंडिंग आहे, तर खूप भारी आहे. आणि शाईन सुद्धा असं कुठं लग्नात पार्टीला वगैरे छान वाटतं. आणि त्याच्या खाली जो आहे पॅन्ट आहे, प्लाझो टाईप आहे, एकदम छान असे. एवढं लॉंगमध्ये प्लाझो आहे हा, पाहू शकता. त्याचे जे पॅन्ट टाईप, म्हणजे हे बॉटम खूप मोठे असं आहे. मरून कलर आहे, मरून कलर. तर ती गोरी आहे त्याच्यामुळे तिला छान वाटतं. तर आता एकदा वॉश करायचं आहे एकदा, म्हणजे घातलेलं आहे ना ते हे झालं आहे. आणि ही आहे त्याची ओढणी आहे, पाहू शकता. असं टाकायचं आहे, असे घालतात, अशी घालायला येते ती. तर हा आहे तिच्या पहिला सुद्धा गरारा होता, गेल्या वर्षी मी घेतला होता तिला. हा मरून कलरचा आहे, तो रेड कलरचा होता. तर ही ओढणी आहे अशी मस्त. तर अशी होती माझी दिवाळीची खरेदी, म्हणजे माझी नाही, मला भेटलेलं गिफ्ट. दिवाळीला मला काय काय भेटलंय गिफ्ट ते